नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल संतोष कुमार रंगदळ यामध्ये. या माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. 12वी इतिहास प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद. मी प्राध्यापक संतोष कुमार रंगदळ, हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय हिमायतनगर, जिल्हा नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या आपण 2 भागामध्ये प्रामुख्याने प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद यामध्ये पोर्तुगीजांचा वसाहतवाद, ब्रिटिशांचा वसाहतवाद याविषयी माहिती घेतली, चर्चा केलेली आहे. आज आपण डच आणि फ्रेंच यांचा भारतातील वसाहतवाद याविषयी माहिती घेणार आहोत. तर त्या अगोदर आपण या अगोदरच्या 2 लेक्चरमध्ये थोडक्यात काय भाग घेतलेला आहे थोडक्यात आपण पाहूया. तर सुरुवातीला आपण पोर्तुगीज यांचा वसाहतवाद याविषयी आपण माहिती घेतली. यामध्ये पोर्तुगीजांचे भारतात आगमन वास्को द गामा हा इसवी सन 1498 रोजीला कालिकत येथे त्या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर पोर्तुगीजांची युद्धनीती यामध्ये आपण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसाहती त्यांनी स्थापन केलेल्या होत्या. त्यानंतर पोर्तुगीजांच्या युद्धनीतीविषयी आपण माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर पोर्तुगीज कार्थाज याविषयी माहिती घेतली. कार्थाज म्हणजे परवान्याचा दस्तऐवज. कार्थाजच्या दस्तऐवजमध्ये सामान्यतः जहाजाचे नाव, ताडेलाचे नाव, कोठून कुठे जाणार, त्यात संरक्षणार्थ असलेली शस्त्रास्त्रे इत्यादीचा तपशील असे. यानंतर आपण पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहती याविषयी माहिती घेतलेली. पश्चिम किनाऱ्यावरील, त्यानंतर पूर्व किनाऱ्यावर, त्यानंतर पोर्तुगीज वसाहतींच्या कारभाराची व्यवस्था कशा प्रकारे चालते याविषयी माहिती आपण घेतलेली आहे. त्यानंतर या सल्लागार मंडळ जे होतं त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो याविषयी सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य कशा प्रकारे होतं याविषयी आपण चर्चा केली. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगालमधून दरवर्षी सरासरी 5 जहाजे येत असे. पोर्तुगीजांच्या या जहाजांवर तोफा असत. पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसाहती स्थापन केल्या, कारण या प्रदेशातील राजांच्या आपसापसातील भांडणाचा त्यांना फायदा होत असे. तर अशा प्रकारे पोर्तुगीजांनी आरमारी सामर्थ्य निर्माण केलेलं होतं आणि प्रामुख्याने वसाहतीच्या संरक्षणासाठी पोर्तुगीजांनी किल्लेसुद्धा बांधले होते. समुद्रमार्गावर किल्ल्यांना रसद पोहोचवायची त्यांना होती. त्याचप्रकारे या ठिकाणी पोर्तुगीजांचे असहिष्णू धोरण या ठिकाणी आपण थोडक्यात पाहिलेले होते आणि स्थानिक भाषांची गळचेपी त्या किल्ले धर्मांतरांना प्रोत्साहन पोर्तुगीजांनी दिलेले होते. त्यानंतर 3.2 ब्रिटिश यांचा भारतातील वसाहतवाद याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. यामध्ये व्यापारी कंपनीची स्थापना, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी झालेली आहे. राणी एलिझाबेथ पहिले हिने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची परवानगी दिलेली होती आणि अशा प्रकारे कंपनीच्या कामाचे स्वरूप, कंपनीच्या स्थापनेचा हेतू, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा हेतू काय होता याविषयी सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. त्यांचा हेतू पूर्वेकडील देशाशी व्यापार करणे, व्यापारात नफा मिळवणे, नफ्यातून मसाल्यांचे पदार्थ खरेदी करणे, हा माल इंग्लंडला नेऊन विकणे व नफा मिळवणे अशा प्रकारे त्या ठिकाणी होता. भारतात वखारी स्थापन करण्याची गरज निर्माण का झालेली आहे ईस्ट इंडिया कंपनीला, हे सुद्धा याविषयी सुद्धा आपण माहिती पाहिली आहे. त्याचबरोबर वखार म्हणजे काय, वखारी कशा प्रकारे स्थापन केल्या, सुरतची वखार
इंग्रज वखारींसाठी मोठ्या जागा घेत असत. मालाचे कोठार, निवासस्थाने, कार्यालय यासाठी ही जागा असे. वखारीवर इंग्रजांचा झेंडा पांढऱ्या पार्श्वभूमीवर तांबडा क्रॉस असे. वखारीतील जेवणात पाव, मांस, भात, डाळ, तांदूळाची खिचडी, लोणचे यांचा समावेश असे. मनोरंजन किंवा नोकरांच्या श्रमपरिहारासाठी कंपनीने सुरत, कारवार, मछलीपट्टणम, पोतापोल्ली, चेन्नई आणि मुंबई येथे बागा उभारलेल्या होत्या. अशा प्रकारे त्या ठिकाणी इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीला दिलेले अधिकार व वसाहतीची व्यवस्था या ठिकाणी आपण अभ्यासलेली होती. त्यानंतर इंग्लंडचा राजा यांनी कंपनीला दिलेले अधिकार, वसाहतीची व्यवस्था, कंपनीच्या कारभाराची व्यवस्था याविषयी आपण माहिती पाहिली. त्यानंतर सुरतेच्या वखारीत असणारे अधिकारी कोणकोणते होते याविषयी सुद्धा आपण माहिती घेतली आहे. संरक्षणासाठी कंपनीने किल्ले बांधण्याचे धोरण कशा प्रकारे स्वीकारले याविषयी सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या वस्तूंचा खाजगी व्यापार करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली होती आणि त्यांनी सुद्धा व्यापाराला सुरुवात केली होती. आणि मुंबई बेटाचा पूर्व इतिहास याविषयी आपण थोडक्यात माहिती घेतली, चर्चा केलेली होती. त्यानंतर मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीने केलेला विकास याविषयी माहिती घेतली. विद्यार्थी मित्रांनो, डच वसाहतीची स्थापना व हेतू याविषयी आपण चर्चा करूया, माहिती घेऊया. तर यावरती सर्वात पहिले आपण प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो याची आपण माहिती घेऊया. पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले? अशा प्रकारे 5 गुणाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर इसवी सन 1602 मध्ये पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याच्या उद्देशाने अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. डच सरकारने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे, कंपनीसाठी नोकर भरती करणे, वखारी स्थापन करणे, वसाहतींच्या संरक्षणासाठी किल्ले बांधणे, वसाहतींमध्ये नाणी पाडणे, पौर्वात्य देशांशी युद्ध वा तह करणे असे अधिकार दिले होते. ही कामे पाहण्यासाठी कंपनीने गव्हर्नर जनरल हा अधिकारी नेमलेला होता. तर अशा प्रकारे प्रामुख्याने पाहत असताना डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला अधिकार दिलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण डचांच्या वसाहती याविषयी माहिती घेऊया. तर डचांच्या वसाहतीविषयी माहिती घेण्या अगोदर आपण यावरती प्रश्न कशा प्रकारचा आपल्याला विचारला जाऊ शकतो याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. डचांनी आपल्या वसाहती आणि वखारी कोठे कोठे स्थापन केल्या होत्या? अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, डचांनी आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये वसाहती स्थापन केल्या होत्या. यामध्ये सुरुवातीला आफ्रिका खंड, मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, येमेन, इराण या ठिकाणी डचांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या आपल्याला आढळून येतात. 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत डच कंपन्यांनी आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर ते जपानपर्यंत वसाहती व वखारी स्थापन केल्या. या ठिकाणी आफ्रिका खंडामध्ये अशा प्रकारे वसाहती त्यांनी स्थापन केल्या. त्यानंतर आशिया खंड, भारतीय उपखंडात भारत, त्या कालखंडामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार. त्यानंतर पूर्वेकडील देशातील वसाहती सयाम, व्हिएतनाम, लाओस, कांपुचिया, तैवान, चीन, जपान, इंडोनेशिया, मलेशिया या भारताच्या पूर्वेकडील देशातही डचांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डचांच्या वसाहती पाहत असताना डचांच्या भारतातील वखारी याविषयी आपण माहिती घेऊया.
तर दक्षिण भारतात मछलीपट्टणम, पेत्तापुल्ली, पुलिकत, कारिकल, नागपट्टण, तिरुपापुलियर, पूर्त नोहो, चिंसुरा, ठट्टा, नागपट्टण या ठिकाणी त्यांनी आपल्या वखारी स्थापन केलेल्या होत्या. त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टीवर अहमदाबाद, भडोच, खंबायत, सुरत या ठिकाणी त्यांनी आपल्या वखारी स्थापन केल्या. उत्तर भारतात आग्रा इत्यादी ठिकाणी डचांनी आपल्या वखारी स्थापन केलेल्या होत्या. भारतातील डचांच्या वसाहतींचा विस्तार कशा प्रकारे झालेला आहे हे थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती घेऊया. इसवी सन 1602 मध्ये स्थापन झालेल्या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने दिला. त्यानुसार मछलीपट्टणम येथे डचांनी पहिली वसाहत स्थापन केली व डचांनी प्रामुख्याने दक्षिण भारतात आपले प्रभाव क्षेत्र निर्माण केले. 17व्या शतकाच्या सुरुवातीस डचांचे आरमार प्रबळ होते. आदिलशाही व कुतुबशाही जहाजांनाही जलप्रवासासाठी डचांचा परवाना घ्यावा लागत असे, अन्यथा जहाज जप्त केले जात असे. विजयनगरच्या राज्यकर्त्यांच्या परवानगीने डचांनी पुलिकत व नागपट्टणम येथे किल्ले बांधले. त्या ठिकाणी किल्ले बांधलेले आहेत. त्यानंतर पोर्तुगीजांचा पराभव करून कोची, कुल्लूर, कन्नूर व कोल्लम येथेही किल्ले बांधले. कोचीच्या राजाशी तह करून काळ्या मिरीची निर्यात करण्याचा अधिकार मिळवला. अशा प्रकारे डचांनी भारतात आपला प्रभाव वाढविलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण फ्रेंचांचा वसाहतवाद याविषयी माहिती घेऊया. तर ही माहिती घेत असताना सर्वात पहिले आपण यावरती प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो याविषयी माहिती आपण घेऊया. पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. फ्रेंचांच्या भारतातील वसाहतीविषयी माहिती लिहा. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर व्यापारी कंपनीची स्थापना व कंपनीला मिळालेले अधिकार याविषयी आपण माहिती घेऊया. फ्रान्सचा अर्थमंत्री कोल्बेर यांच्या पुढाकाराने इसवी सन 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. फ्रान्सचा राजा 14 लुई याने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करायचे अधिकार दिले. तर कोणकोणते अधिकार दिले याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. राजाकडून मिळालेले अधिकार किंवा कंपनीला राजाकडून मिळालेले अधिकार. तर पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे, सैन्य व आरमार उभे करणे, करमाफीचा अधिकार, पौर्वात्य राजांशी तह वा युद्ध करणे अशा प्रकारचे कंपनीला राजाकडून अधिकार फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला त्या ठिकाणी प्राप्त झालेले होते. यानंतरचा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे फ्रेंचांच्या भारतात वसाहतींचा विस्तार कशा प्रकारे झाला याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर भारतात फ्रेंचांच्या वसाहतीचा विस्तार कशा प्रकारे झाला. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला मोगल बादशाही औरंगजेब यांच्याकडून सुरत येथे वखार करण्याची परवानगी कंपनीने मिळालेली होती. त्यानुसार 1668 मध्ये फ्रेंचांनी सुरत येथे आपली पहिली वखार स्थापन केली. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फ्रेंचांची पहिली वसाहत कुठे स्थापन केली अशा प्रकारचा आपल्याला 1 गुणासाठी प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. तर फ्रेंचांचे मुख्य ठिकाण हे पॉंडिचेरी होते. यानंतर फ्रेंचांची भारतातील वखारी कोणकोणत्या होत्या याविषयी आपण माहिती घेत असताना फ्रेंचांचे मुख्य ठिकाण हे भारतातील पॉंडिचेरी होते. आणि या ठिकाणी पाहत असताना वखारी चंद्रनगर, माहे, कारिकल, पॉंडिचेरी, राजापूर, बालासोर, कासिम बाजार, मछलीपट्टणम. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण फ्रेंच कर्नाटक युद्धे याविषयी माहिती घेऊ.
ही माहिती घेत असताना यावरती आपल्याला कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे आपण थोडक्यात पाहूया. यावरती आपल्याला टिपा लिहा अशा प्रकारचा कर्नाटक युद्धे 2 गुणासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. कर्नाटकच्या गादीसाठी नवाबाच्या घराण्यात वाद चालू होते. इंग्रज व फ्रेंच यांनी या वादात हस्तक्षेप केला आणि यातूनच इंग्रज व फ्रेंच यांच्यात 1744 ते 1763 या काळात 3 युद्धे झाली. ही युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. 1763 नंतर फ्रेंचांचा प्रभाव कमी होत गेला आणि कारण तिसऱ्या कर्नाटक युद्धात फ्रेंचांचा पराभव झाल्याने फ्रेंचांची भारतातील सत्ता कमकुवत होत गेलेली आहे. आणि अशा प्रकारे सत्ता स्पर्धेमध्ये फ्रेंचांचा पराभव झाल्यामुळे भारतात इंग्रजांना प्रबळ युरोपीय स्पर्धक उरलेला नव्हता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रकरण 3 यामध्ये पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच यांचा वसाहतवाद याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.